रस्त्याअभावी 6 वर्षांपासून शेतजमीन पडीक. महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकरी हतबल. महागाव तहसील अंतर्गत सौना येथील अत्यल्प भूधारक शेतकरी यादव लडके यांची शेतजमीन रस्त्याअभावी मागील 6 वर्षांपासून पडीक असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्ता खुला करून देण्यासाठी त्यांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा केला असला तरी अद्याप प्रश्न निकाली न लागल्याने ते हतबल झाले आहेत. शेतकरी यादव लडके यांनी सांगितले की 2020 पासून शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता बंद असल्याने शेती करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीचे मोठे आर्थिक नुकसान होत असून जमीन पडीक राहिली आहे. महसूल विभाग विविध शिबिरांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा दावा करत असताना त्यांच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने रस्ता खुला करण्याबाबत आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्यात महसूल विभाग दिरंगाई करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी यादव गंगाराम लडके, राहणार सौना, तालुका महागाव, अत्यल्प उदारक शेतकरी असून माझं शेत मागील 6 वर्षापासून रस्त्याअभावी पडीत आहे. या संदर्भात तहसील कार्यालयास वेळोवेळी अर्ज केले आणि तोंडीसुद्धा तहसीलदारांना विनंत्या करूनसुद्धा तहसीलदारांनी तात्पुरता रस्तासुद्धा उपलब्ध करून दिला असल्यामुळे आणि कायदेशीर बाबीची पूर्तता करत असते वेळेस सदर शेत पडीत राहिलेलं आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी 2/12/24च्या आदेशानुसार तहसीलदार यांना 3 महिन्याच्या आत आदेश तयार करून रस्ता खुला करण्या संदर्भात आदेशित केले असतानासुद्धा तहसीलदार यांनी अत्यंत दिरंगाईने आदेश पारित करून दिनांक 20/5/26 रोजी सदर रस्ता खुला करण्या संदर्भात कारवाई करत असताना गैरअर्जदार यांनी अडथळा निर्माण केला. त्याबाबत तहसीलदार यांनी गैरअर्जदार यांच्यावर फौजदारी कारवाई केली असून माझा रस्ता हा खुला करून दिलेला नाही. याबाबत तहसीलदार यांना मी विचारणा केली असता तहसीलदार म्हणतात की आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, आता आम्ही त्यांना फाशीतच देऊ शकत नाही ना, त्यामुळं तुमचा शेत पडीत राहिलं किंवा तुम्ही वैती केली याबाबत आम्हाला काही देणे घेणे नाही, तुम्ही या संदर्भात कुठेही जाऊ शकता. यामुळं मी हतबल झालेला असून यावर्षीसुद्धा माझी जमीन पडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.